आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरीच वीज निर्मितीसाठी PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. येत्या 3 वर्षांमध्ये देशभरात आणखी 1000 कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश आणि आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी असल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार. सातत्यपूर्ण विकास आणि जनकल्याणाच्या उद्देशानं शासनानं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याद्वारे दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज देऊन कोट्यवधी घरांना उजळून टाकण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी 75,000 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार असून त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढून विजेचे बिल कमी व्हायला मदत होईल, रोजगार निर्मितीही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी, विशेषतः युवकांनी pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत भारत आणि UAE यांच्यातल्या सहकार्याचा पाया मजबूत करण्यासाठी अनेक सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा, व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल पायाभूत सुविधा, फिनटेक, ऊर्जा, पायाभूत सुविधा, संस्कृती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधला परस्पर संवाद यासह विविध क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची चर्चा झाली. भारताच्या डिजिटल रुपे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड प्रणालीवर आधारित UAEचं देशांतर्गत जयवान सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी UAEच्या राष्ट्राध्यक्षांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री मोदी आपल्या 2 दिवसांच्या UAE दौऱ्यामध्ये आज अहलान मोदी या सामुदायिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि उद्या दुबईमधल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बीजभाषण देतील. तसंच ते मध्य पूर्वेतल्या पहिल्याच हिंदू मंदिराचं अबुधाबी इथं उद्घाटन करतील. येत्या 3 वर्षांमध्ये देशभरात आणखी 1000 कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. एका परवान्यावर एकापेक्षा जास्त केंद्र उभारता यावीत या दृष्टीनं याबाबतच्या धोरणात आवश्यक बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली. चेन्नईमध्ये आयोजित दक्षिण विभागाच्या 2 दिवसीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून ते संबोधित करत होते. कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी सरकारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून देशाला विकसित भारत बनवण्यामध्ये हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं. केंद्र सरकारनं 2014 पासून कम्युनिटी रेडिओ केंद्रांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येकी 7.5 लाख रुपयांची मदत आणि अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपा प्रवेशावेळी कोणतीही मागणी केलेली नाही आणि दिली ती जबाबदारी स्वीकारू असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला किंवा सदस्याला भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह केला नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानं भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल असंही फडणवीस म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडताना काहीही कारण दिलं नाही. तपास यंत्रणांचा दबाव होता की काँग्रेसमध्ये अन्याय झाला याबाबत त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं अशी अपेक्षा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडी कमजोर होणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांबरोबर आपली चर्चा झाली असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल असंही चेन्निथला यांनी सांगितलं.
अजूनही वेळ गेलेली नाही. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान अजित पवार गटाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हिएट दाखल केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी असल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं आज केला आहे. सर्व पिकांसाठी आधारभूत किंमत लागू करण्याचा कायदा घाईघाईत आणता येणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांची यासंदर्भातली मागणी, त्याचे फायदे तोटे बघावे लागतील आणि सर्वांचं हित विचारात घेऊन यासंदर्भात घोषणा होईल असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकरी दररोज नवनवीन मागण्या पुढे आणत असल्यानं चर्चा यशस्वी होत नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. हिंसाचारातून मार्ग निघणार नसून शांतता कायम राहिली तरच पर्याय निघेल असं ते म्हणाले. हरियाणामध्ये अंबाला जिल्ह्यातल्या संभू सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केला. या ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. कैथल जिल्ह्यातल्या खानोरी सीमेजवळ बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. राजस्थानमध्ये काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. पंजाब हरियाणा लागून असलेल्या सीमा बंद केल्या आहेत. श्रीगंगानगर जिल्ह्यातून पंजाब आणि हरियाणात जाणारी बस सेवाही बंद केली आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा प्रवेश रोखण्यासाठी उभारलेल्या अडथळ्यांप्रकरणी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं केंद्र तसंच पंजाब हरियाणा आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी गुरुवारी पुढची सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे. जालना जिल्ह्यातल्या प्रिया जोशी यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला झालेल्या केंद्र सरकारी योजनेच्या लाभाविषयी आकाशवाणीला सांगितलं. आमचा रेणुका स्वयंसहाय्यता महिला बचत गट सुरू आहे. आम्हाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आम्हाला बँकेकडून 4 लाखाचं कर्ज मिळालं होतं. त्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही पापडाचं मशीन घेतलं, आटा मिक्सिंग मशीन घेतलं आणि दळणासाठी एक छोटी गिरणी, असा हा आमचा व्यवसाय त्यावेळी सुरू झाला. यवतमाळ जिल्ह्यात महागाव नगर परिषदेत क्षेत्रात आज नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण अर्थात CBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत होणार असून या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मंडळानं पूर्ण तयारी केली आहे. मात्र काही दिवसांपासून काही उपद्रवी आणि खोडसाळ व्यक्तींनी विविध समाज माध्यमांवरून या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या असल्याचा अपप्रचार चालवला असून या प्रश्नपत्रिका देण्याच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांकडून पैसे लुबाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातली कोणतीही बाब खरी नाही आणि कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असा खुलासा CBSEनं केला आहे. अशा व्यक्तींची माहिती मिळाल्यास ती मंडळाला info.cbse.exam@cbseshiksha.in या ईमेल पत्त्यावर कळवावी असं आवाहनही मंडळानं केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या एका हॉक विमानाचा आज पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा इथे प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. दोन्ही वैमानिक मात्र विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडले. या अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. भारतीय हवाई दलानं या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरीच वीज निर्मितीसाठी PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. येत्या 3 वर्षांमध्ये देशभरात आणखी 1000 कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश आणि आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी असल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.